ईश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता शरीरे बहुते, देखोनी न भेद हो चित्ते, जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। आपल्या सर्वांच्या करता भगवान परमात्म्याने श्रीमद भगवत गीता प्रगट केली आणि हा गीतेचा उपदेश मराठी सुलभ भाषेमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यासाठी करून ठेवलेला आहे। 14व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 14व्या अध्यायातील 4थ्या श्लोकाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराज करतात। 117 क्रमांकाच्या ओळीचं चिंतन आज करायचं आहे। भगवान परमात्म्याने 14व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञान सांगत असताना ज्ञान हे अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेमधून सांगितलं जातं। ही सृष्टी संपूर्ण कशी उत्पन्न झाली, सृष्टीचा विचार कशाकरता करायचा आहे, तर या सृष्टीमध्ये संपूर्ण परमात्मा आहे याच्याकरता सृष्टीचा विचार करायचा। परमात्मा सृष्टीच्या रूपाने बनलेला आहे अशी आपली जोपर्यंत वृत्ती होत नाही, जोपर्यंत असं ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला मोक्ष प्राप्त होत नाही। मीही परमात्मा स्वरूप आहे आणि सगळं जगत परमात्मा स्वरूप आहे ही वृत्ती होण्याकरता म्हणून जगाचं वर्णन भगवान परमात्मा करतात। आपल्याला परमात्मा स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे आपल्याला सगळं जगत दिसतं, जगात वेगवेगळी रूपं दिसतात, नावं दिसतात, भेद निर्माण होतो, रागद्वेष निर्माण होतात आणि रागद्वेषातून सगळी सृष्टी निर्माण होते, सुखदुःख निर्माण होतात। मग रागद्वेषच निर्माण होऊ नये त्याच्याकरता भेदज्ञान गेलं पाहिजे आणि भेदज्ञान जाण्याकरता आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं पाहिजे। आणि म्हणून पुन्हा पुन्हा भगवान परमात्म्याने हे ज्ञान सांगितले। प्रत्येक अध्यायात भगवान परमात्मा ज्ञान सांगतात, कारण जीवनात सगळं दुःख आलं ते अज्ञानामुळे आलं आणि हे ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने भगवान परमात्मा सांगतात। सांगत असताना भगवान म्हणतात, सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनी रहम बीज प्रदपिता। ही संपूर्ण जो सृष्टी आहे, देव असतील, पितर असतील, मनुष्य असतील, पशु असतील, पक्षी असतील, मूर्ती वेगवेगळ्या आहेत, पण मूर्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी मूर्तिकार एकच आहे। वेगवेगळ्या मूर्ती का झाल्या? त्यांच्या त्यांच्या प्रारब्धानुसार, त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार ह्या सगळ्या मूर्ती बनल्या।
पण याच्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे ते मात्र एकच आहे. आत्मा मात्र सर्वांच्यामध्ये एकच आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं, मी बीज प्रद पिता, याच्यामध्ये सत्ता स्फूर्ती ही माझी आहे. आणि भेद जो झालेला आहे तो प्रकृतीमुळे झालेला आहे. आणि म्हणून आता शरीरे बहुते देखोनी न भेद हो चित्ते. अनेक प्रकारची शरीर पाहिल्यानंतर तुझ्या मनात कदाचित भेद निर्माण होईल. हे पशुचं शरीर आहे, हे पक्ष्याचं शरीर आहे, माणसाचं शरीर आहे, देवाचं शरीर आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये त्रिगुणात्मक सृष्टी आहे. काही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत. भेद जो झालेला आहे हा सगळा त्याच्या त्याच्या कर्मानुसार वासनेनुसार झालेला आहे. पण ईश्वराच्या सृष्टीमध्ये सर्वांचीच गरज आहे. ही सगळी सृष्टी चालण्याकरता ईश्वराने हे सगळे प्राणी पक्षी मनुष्य निर्माण केलेले आहेत. कोणाचाच रागद्वेष करायची काही गरज नाही. मागे मी सांगितलं होतं, एका गावामध्ये एका माणसाला साप चावला. गावातल्या लोकांनी हे साप पकडणारे बोलवले आणि जेवढे साप असतील तेवढे पकडले, पोत्यात भरले आणि दुसरीकडे पाठवून दिले. साप वाईट आहे, सापच नको, माणसाला चावतो. पण झालं असं, सगळे साप पाठवून दिले, सगळे साप नष्ट झाले. त्या वर्षी जेवढं काही धान्य पिकलं ते सगळं उंदरांनी खाऊन टाकलं. उंदीर वाढले. मग लोक म्हणायला लागले, एक माणूस मेला तरी चालेल पण साप पाहिजे. ते उंदीर खातात. म्हणजेच काय, ईश्वराच्या सृष्टीमध्ये सर्वांची आवश्यकता आहे. ही सृष्टी चालण्याकरता सगळे निर्माण झालेलं आहे, देवाने निर्माण केलं आहे. मग आपण काय करायचं आहे, कोणाचाही रागद्वेष न करता सर्वांच्या मध्ये असलेला परमात्मा आपण पाहायचा आहे. म्हणून भगवान म्हणतात, आता शरीरे बहुते देखोनी न भेद हो चित्ते. व्यवहाराकरता भेद करावा लागतो, पण पारमार्थिक दृष्ट्या मात्र आपण निश्चय असा पाहिजे की भेद नाही. ऐशे देखोनी किरीटी भेद सुसेहान पोटी, जन्माच्या कोटी न लासी निघो. हे सगळं पाहिल्यानंतर यांची नामेही अनाने, अनारिशे वर्तने, वेशही शिनाने आगवी यांचे. कदाचित तुझ्या अंतकरणात भेद निर्माण होईल. अर्जुना, पण भेद निर्माण होऊ देऊ नको, कारण भेद निर्माण झाला तर तुला मुक्ती प्राप्त होणार नाही. कारण दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. व्यवहारात भेद करावा लागतो. कुत्र्यात सुद्धा परमात्मा आहे असं म्हणून कुत्रं काय घरात ठेवून चालत नाही. सापात सुद्धा परमात्मा आहे म्हणून सापाला हातात घेऊन चालणार नाही. तुका म्हणे, सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवने म्हटलंय. पण त्याच्या विषयी आपल्या अंतकरणात द्वेष बुद्धी नको. म्हणून आता शरीरे बहुते देखोनी न भेद हो चित्ते म्हटलंय. कदाचित व्यवहार करताना शारीरिक दृष्टीने आपल्याला भेद ठेवावा लागेल. सज्जन दुर्जन असा भेद व्यवहारात करावा लागतो. चांगला वाईट भेद करावा लागतो आपल्याला व्यवहारामध्ये. पण चित्तामध्ये मात्र आपण सर्वांच्या मध्ये परमात्म तत्व आहे असा बोध ठेवला पाहिजे. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला, मग भक्ता माझी रावो ज्ञानिया तोचे म्हटले.
म्हणून देखोनी न भेद हो चित्ते, का बरं जे मनबुद्धी आदी भूते एकेची येथे. कारण ही पंचमहाभूत आहेत, मन आहे, बुद्धी आहे, ही सगळी एकाच तत्वापासून निर्माण झालेली आहे. कशापासून हे सगळं निर्माण झालंय? प्रकृतीपासून निर्माण झालंय. शरीरामध्ये असलेली पंचभूत सगळ्यांची एकच आहेत. माझ्या शरीरात जी पंचभूत आहेत ती तुमच्या शरीरात आहे. काल मी सांगितलं, आपण वायू घेतो तो सगळेजण एकच घेतात का वेगवेगळा घेतात? जेवण सगळ्यांचं वेगवेगळं असेल, पण हवा सगळ्यांची एकच. या शरीरामध्ये असलेली पंचभूत आहेत ती सगळ्यांची एकच आहेत. प्रकृती जी आहे ती एकच आहे. आणि या सगळ्यांचा अधिष्ठान असलेला जो परमात्मा आहे तो सुद्धा काय आहे? सगळ्यांचा एकच आहे. सगळ्यात चैतन्य मात्र काय आहे? एक. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाघटी राम, देहादेही एक. एकच राम सगळ्यांच्यात आहे, एकच आत्मा सगळ्यांच्यात आहे. सर्वत्र सर्वही देही, जया तया करताही घात नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. मनोनी विश्व भिन्न भिन्न, न भेदे तयाचे ज्ञान. जैसे अवयव तरी आनान परी एकेची देहीची. म्हणून तू मनामध्ये भेद कुठला ठेवू नकोस. या संपूर्ण सृष्टीमध्ये असलेलं जे काय एक तत्व आहे त्या तत्वाला तू ओळख, तरच तू सुखी होशील. जग ऐसे बहु नावे बहु भावे भावना. असं जरी असलं तरी सुद्धा हे सगळं परमात्म्यानेच भरले. तया एकेकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरला देखिजे. माझी होतिया जातिया नेनेजे लेख जीवा. हा गा एकची देही, काही अनारिसे अवयव नाही. तेवी विचित्र विश्व पाही एकेची हे. म्हणून उदाहरण आणखीन एक दिलं. देह एकच आहे परंतु अवयव मात्र वेगवेगळे आहेत. एकाच शरीरामध्ये डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, हात आहेत, पाय आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी एकाच देहाचे आहेत. म्हणून देहाहून ते भिन्न नाहीत. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. एकच गुरुला दोन शिष्य होते. एक उजव्या पायाची सेवा करायचा आणि दुसरा डाव्या पायाची सेवा करायचा. उजव्या पायाचा जो शिष्य आहे तो काही आजारी पडला. गुरूंनी सांगितलं बाबा डाव्या पायाची सुद्धा सेवा कर. तो म्हटलं मी त्याची करणार नाही. आणि करायला लागला तर तो त्या आणखीन त्रास द्यायला लागला. म्हटलं तो त्याचा पाय आहे म्हणून मी नीट सेवा करणार नाही, उलट त्रास होईल असं करायला लागला. गुरूंनी सांगितलं बाबा तुझ्या दृष्टीने त्याचा पाय आणि माझा पाय असेल, पण माझ्या दृष्टीने सगळं माझंच आहे. मुक्ताबाईचं आपण वर्णन सांगत असतो, चिंतन सांगत असतो. ज्ञानेश्वर महाराज रागावले. कधी न रागवणारे ज्ञानेश्वर महाराज, पण लोकांनी मधुकरी सुद्धा मिळू दिली नाही. जी मधुकरी घेऊन मधुकरी आणण्याकरता झोळी घेऊन गेले होते ती झोळी फाडून टाकली, त्यात माती टाकली, शेण टाकलं. वाईट वाटलं. ज्या लोकांच्या आपण उद्धाराकरता आलो त्या लोकांनी आपल्याला साधी भाकरी मिळू देऊ नये. असल्या लोकांचं तोंड बघायचं नाही. म्हणून आपले निवांत सिद्ध बेटात बसले.
ताटी लावून घेतली. मुक्ताबाई आल्यानंतर पाहिलं, अजून कसे काय येत नाही दादा, अजून कसे काय येत नाही. पाहिलं तर ते ताटी लावलेली आहे. उघडा उघडा म्हटलं तर काही उघडत नाहीत. खिडकीतून पाहिलं तर एकदम धीर गंभीर चेहरा झालेला आहे. आणि मग मुक्ताबाईंनी उपदेश केला, तुम्ही रुसता कोणावर मला हे सांगा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. पण हे का? जीभ दाताने चाविली, कोणी भक्तीशी पाडिली. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. तुम्ही ज्यांच्यावर रागवताय ते तुमचेच अवयव आहेत, तुम्हीच आहेत ते. आपल्यात आणि त्यांच्यात कोणताही भेद नाही. तुका म्हणे एका, तुमचाच आत्मा त्यांच्यामध्ये सुद्धा वास करतोय. म्हणून हागा एकची देही, काय अनारिशे अवयव नाही, तेवी विचित्र विश्व पाही एकेची. हे विश्व तसं विचित्र आहे. विचित्र आहे म्हणजे अनेक पद्धतीचं आहे. वेगवेगळी नावं, वेगवेगळी रूपं, वेगवेगळे स्वभाव, एकाचं एकासारखं नाही. पण सगळं विचित्र जरी असलं तरी हे विचित्रपणा आहे तो उपाधीमध्ये आहे, शरीरामध्ये आहे, प्रकृतीमध्ये आहे, स्वभावात आहे. पण या सर्वांचं प्रकाशक चैतन्य मात्र काय आहे? एकच आहे. तैसे चैतन्याच्या ठाई, शरीरांतरे होती जाती पाही. हां, विश्व हे विचित्र आहे. हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे ती अनानी आकारे, परी घडले एकची भांगारे परब्रह्मे. एकच परमात्मा विश्वाच्या रूपाने नटलेला आहे असं म्हणून त्या ठिकाणी आपण चिंतन करायचं आहे. पै उचा नीचा डहाळिल्या, विषमा वेगळालिया, एकची जेवी झालिया बीजाचिया. एकच वृक्ष बीज आहे आणि त्या बीजाचा काय झालेला आहे? वृक्ष झालेला आहे. का? बीजाची झाले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. झाडाच्या डहाळ्या असतात, काही वर गेलेल्या असतात, काही खाली आलेले असतात. वेगवेगळ्या आकाराच्या असतात. विषया वेगळा आलिया आणि विषमा. विषमा आहे का? विषमा वेगळा आलिया. वर खाली असतील, विषम असतील म्हणजे लहान आहे, मोठी आहे, काहीला फळं आलेली आहेत, काहीला आलेली नाहीत. एकाची जेवी झालिया बीजाचिया. पण त्याच्या बीजाचा आपण विचार करायचा. वेगवेगळ्या डाळ्या दिसल्या पण बीज काय आहे? एक आहे. तसं हे संसार रूपी वृक्ष आहे. याच्या ढाळ्या वेगवेगळ्या आहेत, काही वर गेलेल्या आहेत, काही मध्ये आहेत, काही खाली गेलेल्या शाखा आहेत. का शाखा सानिया थोरा, परी हाती एकाची तरुवरा. बहुरश्मी परी दिनकरा एकाची जेवी. खाली वर गेलेल्या शाखा देवांच्या आहेत, मध्ये असलेल्या शाखा मनुष्याच्या आहेत, खाली असलेल्या शाखा ऐसे होती तरुतरून त्या शाखा आहेत. पण असं जरी असलं तरी बीज मात्र काय आहे?
कोणतं आहे बीज? ऊर्ध्वमूल मधशाख, मूळ वर आहे, बीज आहे परमात्मा. अहम बीज प्रदप पिता. त्यामुळे परमात्म्यापासूनच हे सगळं झालंय. अवघी एकाचीच वीण, तुकाराम महाराज म्हणतात. सगळं एकाचंच झालेलं आहे. म्हणून जरी आपल्याला वेगवेगळं दिसत असलं, विचित्र दिसत असलं, तरी सुद्धा एक बघायचं. विचित्र बघितलं काय होईल? विचित्र बघितलं तर भेद निर्माण होईल, भय निर्माण होईल, सुखदुःख निर्माण होतील. आणि एक बघितलं तर मग सुखदुःख निर्माण होणार नाही, भय निर्माण होणार नाही. सगळं विचित्र असताना सुद्धा संतांनी त्याच्यामध्ये विचित्र पाहिलं का एक पाहिलं? एकच पाहिलं. अहो त्या मंबाजी गोसावीने तुकाराम महाराजांना मारलं, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी मंबाजीला पाहिलं नाही, म्हटले देवानीच काम केलंय. म्हटले साधू होते, रस्त्याने चालले होते, तहान लागली, भूक लागली, एका झाडाखाली बसले, काही झाडाचे आंबे वगैरे खाल्ले असतील. मालक आला, म्हणला कोणाला विचारून आंबे खाल्ले, मारायला सुरुवात केली. खूप मारलं, काही रस्त्यावर टाकून दिलं. पाठीमागून एक गाडी आली, सज्जन लोक बसलेले होते, त्यांनी त्याला उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. बरं झाल्यानंतर दूध आणखीन काही फळं वगैरे खाऊ लागला. कसं काय वाटतंय महाराज, आता बरं आहे का? कोणीतरी तुम्हाला मारलं होतं? म्हटले ज्यांनी मारलं तोच फळं खाऊ घालतोय. मारणारा तूच, तारणारा तूच. याला म्हणतात एक बघणं. विचित्र तेवी नानाविधा व्यक्ती, अनानी नामे अनानी वृत्ती, ऐसे जानती भेदला भूती अभेदा माते. भेदला भूती अभेदा माती ऐसे जानते. नानाविधा व्यक्ती आहेत, नाना आकृती आहेत, पण भेदच जर बघत बसलो तर काय भय निर्माण होतं, संसार दुःख होतं. पण अभेद जर पाहिला, व्यवहाराकरता मी सांगितलं, व्यवहाराकरता थोडा भेद पाहावा लागतो, पण तो कल्पित, तो जाणून, हा भेद खरा नाही, जाणून. पण तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता. हा मशकू, हा गजू, हा शोपचू, हा द्विजू, पहिलं इतरू हा आत्मजू. बोला. म्हणून हा भेद दिसतोय, पण दिसण्यापुरता आहे, उरेल काय ना. तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे आसो कैचे स्वप्न जागत आहे. स्वप्नात सगळं विचित्र दिसलं. आगा स्वप्नीची विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे. चेईला जो अर्जुना. स्वप्नात सगळं विचित्र दिसलं, पण जाग झाल्यानंतर मात्र म्हणतो अरे सगळं काही नाही, एकच आहे. एकच सगळं अनेक झालं होतं. म्हणून आणि संबंध तोही ऐसा, मृत्यू के घटू लेकू जैसा, का पटत्व कापुसा नातू होय. म्हटले आता ह्या जगाचा आणि माझा संबंध कसा आहे? मृत्यू के घटू लेकू जैसा. मृत्तिका म्हणजे काय? माती. आणि घट म्हणजे काय? घट.
मृत्तिकेचा आणि घटाचा कोणता संबंध आहे हो? ज्ञानोबा म्हणतात मृत्तिकेचा मातीचा लेख घट आहे. लेख म्हणजे मुलगा. कारण कोणापासून तयार झाला घट? मातीपासून घट तयार झाला, म्हणून घट हा मातीचा लेक आहे, मुलगा आहे. किंवा पटत्व कापूसा नातू होय. कापूस आणि पटत्व. कापसापासून काय तयार झालं? कापड. आणि कापडाला म्हणतात पट, आणि पटामध्ये राहतं पटत्व जाती. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ज्याप्रमाणे कापसाचा नातू म्हणजे पटत्व. हे म्हणण्यासाठी आहे का? कापूस म्हणजे पट आणि पट म्हणजेच कापूस. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे, का माती मृदभांडे जिया परी. घापे पटा माझी दृष्टी, दिशे तंतूची सैंग सृष्टी. परिते एक वाचोनी गोठी दुजी नाही. आपण जर पट नीट बघितला, कापड नीट बघितला तर काय, माझ्या हातात हे कापड आहे, बरोबर आहे का? दिसतंय का तुम्हाला? का उपरण आहे? उपरण आहे का कापड आहे? म्हटले कापूस आहे म्हणतात. तंतू आहेत, कापूस आहे. कापूस आहे का पृथ्वी आहे? कापूस कुठून निर्माण झाला? पृथ्वीपासून. पृथ्वी आहे का जल आहे? पृथ्वी तरी कुठून निर्माण झाली? जलापासून. जल आहे का तेज आहे? तेज आहे का वायू आहे? वायू आहे का आकाश आहे? आकाश आहे का माया आहे, अज्ञान आहे? माया आहे का परमात्मा आहे? परमात्मा आहे. मग बघा, नुसतं आपण उपरण्याकडून परमात्म्यापर्यंत गेलो. लेणे सोनेची जो जाणे, ते लेणेपणा ते वावो म्हणे, तेवी मी जाणोनी जेने वाळीला भेदू. म्हणून हा संबंध जरी दिसत असला तरी सुद्धा ज्ञानोबा म्हणतात म्हणण्यापुरता संबंध आहे. जगाचा आणि माझा संबंध जसं घट म्हणजे काय? मातीच आहे. पट म्हणजे काय? कापूसच आहे. तसं जग म्हणजे काय? परमात्माच आहे. नाना कल्लोळ परंपरा, संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंधो तैसा. हे उदाहरण म्हणून ते दोन दिले होते, त्याच्यात थोडासा परिणाम आहे म्हणून आता महत्त्वाचा दृष्टांत सांगतात. नाना कल्लोळ परंपरा, संतती जैसी सागरा, सागरा जैसी नाना कल्लोळ परंपरा संतती. सागराची संतती, सागराची मुलं कोण? कल्लोळ. असं म्हणतात. बघा ना, त्या सागरावर किती मुलं जन्माला आली, कल्लोळ. आता वास्तविक पाहता कल्लोळ आणि सागर म्हणण्यासाठीच वेगळे आहेत का असायला एकच आहेत? एकच आहेत. अहो, कल्लोळ जन्माला आला तेव्हा सुद्धा पाणीच आहे, राहिला तेव्हा पाणीच आहे, आणि विराला तेव्हा सुद्धा. अशी ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची. पाहे पा बुडबुडा जेवता जाये, जळची तया एक आहे, विरे आतवार आहे तरी जळाची माझी. हो, पाण्यावरील तरंगू, जरी धावीनला सवेगू,
तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. नाही नाही म्हटले, पाण्यावरचा तरंग एकदम पार माऊलीच्या मंदिरातच आला आणि पाणी तिकडंच राहिलं. असं झालं का कधी? पाणी जिथं आहे तिथे तरंग आहे. नवे नवे पाणी म्हणजेच तरंग आहे. जयाशे जलाचे कल्लोळ आणि कल्लोळ याथी जळ, ऐसेनी वसवी तसे सकळ तो निवासू मी. उदका वेगळा नवे तरंग निराळा. तसं भगवान म्हणतात जगात आणि माझ्यात संबंध आहे. नवे नवे जग म्हणजे माझ्यावर निर्माण झालेला तरंग आहे. तुम्हाला दिसतंय जग, पण मीच आहे जगाच्या रूपाने. म्हणून तेवी मी गा सकळ संबंध वाव. संबंध सगळे खोटे आहेत, मीच आहे. झालेनी जगे मी झाके, तरी जगतवे कोण फाके. किडेवरी मानिके लोपीजे काही. आता पुढे ज्ञानोबारा इथे अन्वयाची दृष्टी सांगतात. आतापर्यंत या सृष्टीमध्ये हे मी नाही, हे मी नाही, आणि मग मी कसा आहे हे सांगितलं. पण आता अन्वयाच्या दृष्टीने तसं पाहिलं गेलं तर सगळं काही मीच आहे हे सांगतात. पहिल्यांदा व्यतिरेक करावा लागतो आणि मग व्यतिरेकातून एकदा अन्वयामध्ये गेला मग परत व्यतिरेक करत बसायची गरज नाही. राहिली का? मनोनी वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्नीच केवळ, तेवी मी गा सकळ संबंध वाव. म्हणून वन्नी आणि ज्वाळ, अग्नी पेटलेला आहे तर अग्नी आणि अग्नीच्या ज्वाळा. काय अग्नीला ज्वाळा दिसताय तो, काय अग्नीच्या ज्वाळा दिसतायत असं आपण म्हणतो लांबून पाहिल्यानंतर. पण अग्नी आणि ज्वाळा वेगवेगळ्या आहेत का? अग्नीच आहे, पण म्हणतो आपण अग्नीच्या ज्वाळा. अग्नी आणि ज्वाळ एकच आहे. सूर्य आणि प्रकाश एकच आहे. तसं परमात्मा आणि जग एकच आहे. तेवी मी गा सकळ संबंध वा. मी सर्व आहे. संबंध जो आहे तो खोटा आहे. कारण बाकी सगळं जगत जे दिसतंय ते सगळं कसं आहे, आभासिक आहे, अज्ञानामुळे भासलेलं आहे. आपुलिया अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी खांडे निघा. आणि भासलेला जो पदार्थ असतो त्याचा अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत काय असतो, अभाव असतो, नसतोच तो, फक्त दिसण्यापुरता असतो. दोरीवर साप भासला पण दोरीचं ज्ञान झाल्यानंतर साप आहे का? दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता. आता दोरीचं ज्ञान झाल्यावर परत साप दिसेल का? मग आता दोरीच दोरी आहे. म्हणून माझ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासलं, संबंध सुद्धा भासला. झोपेमुळे स्वप्न दिसलं आणि स्वप्नात लग्न झालं. स्वप्नी परिव्राजे आपण या कुटुंब होईजे. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं झाली, मुलं झाल्यानंतर नातू झाले, संबंध दिसला. पण जाग झाल्यावर काय? नाही म्हटलं नातवाच्या लग्नाला जायचंय. जाग झाल्यावर काही नाही. तिथला नातूही खोटा, तिथला मुलगाही खोटा, कारण हे सगळं आपलं मनच झालेलं आहे. स्वप्नीचे चेईले जाईल रया, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले.
म्हणून संबंध वावो म्हटलंय. सगळा संबंध खोटा आहे आणि हीच अन्वयाची भूमिका पुढे सांगतात. झालेनी जगे मी झाके, तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी माणिके लोपिजे काही. माणिक आहे, रत्न आहे आणि त्या रत्नाची काय असते? प्रभा असते, प्रकाश असतो. हो, हिरे असतात काय काय. ते पूर्वीचे राजे राजवाडे आपल्या घरात राजवाड्यात हिरा ठेवायचे आणि हिऱ्याचा असा प्रकाश पाडायचा. तर तो प्रकाश जो आहे त्यामुळे हिरा लोपला जातो का? उलट हिरा शोधायचा असेल तर प्रकाशाच्या माध्यमातून शोधता येतो. तसं भगवान परमात्मा या ठिकाणी म्हणतात, झालेनी जगे मी झाके, तरी जगत्वे कोण फाके. जग झाल्यामुळे मी जर झाकला गेलो तर जगाच्या रूपाने वास्तविक पाहता हा प्रकाश कोणाचा आहे? जगची असे की वस्तुप्रभा. प्रकाश तो प्रकाश की, यासी नवंचे घेई चुकी, म्हणून जगची असे की वस्तुप्रभा. वास्तविक पाहता जगत म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जगताच्या रूपाने परमात्माच नटलेला आहे. ते पुढे उभी आहे, 2 ओव्या झाल्यानंतर लगेच. हा, मनोनी विश्व, हा ती वेगळी आहे. मनोनी विश्वपण जावे, मग माते घ्यावे, तैसे नव्हे आगवे सकटचे मी. आता ही अन्वयाची भूमिका आहे. एकदा दोरीचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आता परत सर्पाला बाजूला करायची गरज आहे का? हा, अलंकार पाहिले कळलं अलंकार म्हणजे सोनं आहे. आता अलंकार फोडायचं आणि सोनं बघायचं आहे का? अलंकार दिसत असताना सोनं आहे कळलं. ज्याला अलंकार पाहताना सोनं दिसत नाही अज्ञानामुळे, जो नाव रूपातच अडकलेला आहे आणि सोन्याकडे लक्ष नाही, तो भांडायला लागला. हे श्रेष्ठ ते श्रेष्ठ. गणपती सोन्याचाच आहे आणि उंदीरही सोन्याचाच आहे. तो सोनाराबरोबर भांडायला लागला. सोनार दादा तुम्हाला काय कळतं का? गणपती श्रेष्ठ का उंदीर श्रेष्ठ? सोनार दादा म्हणले ते तुझ्या करता, मला फक्त त्यातलं सोनं किती वजन आहे ते मी बघतो. हा, ज्याची दृष्टी सोन्याची आहे, ज्याची दृष्टी नामरूपाची आहे, आकाराची आहे, त्याच्या दृष्टीने सोनं लोपलंय, तेव्हा त्याला सांगावं लागतं बाबा हे नामरूप जे आहे ते कल्पित आहे, तिकडे तू लक्ष देऊ नकोस, ते बाजूला कर, ते खोटं आहे, ते मिथ्या आहे आणि सोनं बघ असं म्हणावं लागतं. पण एकदा सोन्याची दृष्टी त्याला आली, मग आता परत सांगायचंय का हे खोटं आहे ते खोटं आहे ते खोटं आहे? नाही. तसं जो अज्ञानी आहे त्याच्याकरता भगवान परमात्म्याने पुढे मागे सांगितलं की एकच चैतन्य आहे, पण ते 4 भागात केलं. कारण लगेच माणसाला बोध होत नाही. येता स्वरूपाच्या घरा अगापै पंडकुमारा, येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा. आम्हाला सगळं जगत दिसतंय, तुम्ही म्हणता देव आहे, कसं काय शक्य आहे? मग सांगावं लागतं बाबा जे जगत दिसतंय नाम रूप हे खोटं आहे, कल्पित आहे, अज्ञानाने भासलेलं आहे. पण एकदा का त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं, मग त्याच्या दृष्टीने आता जग बाजूला सारायची गरज पडत नाही.
झालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके. जगाच्या रूपाने कोणाचा विस्तार झालेला आहे. बीजाची झाले तरू अथवा भंगारचे अलंकारू ते हे जग. किडेवरी माणिके लोपीजे काही. माणिक आहे प्रकाशमान आहे आणि त्या माणिकाची काय आहे प्रभा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवामध्ये अज्ञान खंडन नावाचं प्रकरण लिहिलं आहे. अनेक प्रकाराने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान सिद्धच होऊ शकत नाही हे सिद्ध केलं. हो, एक उदाहरण दिलंय मस्त. अनेक उदाहरण आहेत, एक मी उदाहरण म्हणून सांगतो. लवणाची मासोळी जरी झाली जिवाळी तरी जळी ना जळा वेगळी न जिये जेवी. अज्ञान म्हणजे काय? लवणाची मासोळी म्हटली. एका माणसाने काय केलं? मासा तयार केला. आणि कशाचा केला? मिठाचा. आणि एका योग्याने त्याला जिवंत केलं. कशाला? माशाला. कुठल्या? मासा आहे मिठाचा पण योग्याने त्याच्यात जीव आणला. लवणाची मासोळी जरी झाली जिवाळी झाली जिवंत ती. मग आता तिने कुठं राहायचं? समजा जर पाण्यात टाकली जगल का? कशाची आहे? मिठाची आहे. आणि बाहेर काढली तर बाहेरही जगत नाही आणि आतही जगत नाही. आत का जगत नाही? मिठाची आहे. आणि बाहेर का जगत नाही? मासा आहे पाण्याहून तो जगत नाही. तसं तुमचं अज्ञान जे आहे म्हटले परमात्मा स्वरूपावर ते राहू शकत नाही. कारण परमात्मा प्रकाशरूप आणि ते अंधार रूप. अंधार कधी प्रकाशावर राहिला का? नाही. आणि परमात्म्याला सोडून अज्ञान राहू शकत नाही कारण ते जड आहे. म्हणून अज्ञान नाहीच. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही अज्ञान आणलं कुठून? आणि मग अज्ञान मानायचं आणि अज्ञानाने हे जग निर्माण झालं म्हणायचं. हे मला मान्य नाही. उलट जगची असे की वस्तुप्रभा. ही जग म्हणजे काय आहे? वस्तूची प्रभा आहे. या लागी वस्तुप्रभा वस्तूची पावे शोभा. हा हा जातसे लाभा वस्तूच्याची. ही वस्तू म्हणजे परमात्मा आणि जगत म्हणजे परमात्म्याची प्रभा. एका जनार्दनी एकपणे उभा शोभत असे. अलंकाराती आले कारण जग असताना सुद्धा परमात्म्याचीच प्रतीती येते. ज्ञानोबा अमृतानुभवाचे उदाहरण दिले. आणखीन एक. आभाळे भानुग्रासे ते आभाळ कोणे प्रकाशे सुषुप्ती सुषुप्तया रुसे ते तेची कोणा. म्हटले आज जरा आभाळ आले हो आणि आभाळाने काय केलं? सूर्यालाच झाकून टाकले. आभाळाने सूर्याला झाकलं. कोणाच्या प्रकाशात कळालं? म्हणजे सूर्याला झाकलंय का? तसं मी अज्ञानी आहे म्हणतो त्यावेळेस तेव्हा अज्ञान आहे का ज्ञान आहे? ते मी अज्ञानी आहे हे अज्ञान सांगत नाही, तो ज्ञानच सांगतोय. म्हणून अज्ञान नाही होत सिद्ध आणि म्हणून अज्ञान नाही तर त्याच्यासाठी ज्ञान सुद्धा सिद्ध होत नाही. केवळ ज्ञानरूप आत्मा आहे. विभाती यस्य ऐसा भाषा सर्वमिदम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देती तमेव भांतम अनुभवाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. श्रुती बोलते
परमात्म्याच्या प्रकाशाने सगळं प्रकाशित आहे. जगत म्हणजे परमात्म्याचा काय आहे? प्रकाश आहे. अलंकाराती आले तरी सोने पण काय गेले, की कमळ फाकले कमळत्वा मुखे. आणखीन थोडासा विचार आहे, उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक